वाड्यावरची गावरान अंड्याची रेसिपी आहे मित्रांनो। आणि अशी अंडी थोडी थोडी फोडून आईने मस्तपैकी मसाले त्याच्यात मिक्स करून घेतले ते हो का। आपल्या वाड्यावरची अंडा रेसिपी, गावरान अंडा रेसिपी। आता मग अशी वाटलेलं सगळं त्या वाटणाने असं कालवण रसरशीत झालंय चांगलं रसरशीत। अंडी तर आपली आधीच उकडलेली होती आणि हे आपलं कालवण असं म्हणजे रशाला अशी उकळी फुटली की आपलं अंड्याचं तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपल्या वाड्यावरती स्पेशल, आता आपल्या एवढ्या मैदाळ्या कोंबड्या बिंबड्या आहेत आणि त्या कोंबड्यांची अंडी बिंडी आपल्या भरपूर कोंबड्या अंडी बिंडी घालतात। मग आता अंडी घालतात तर अंड्यांचं काहीतरी आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनल मध्ये झकास काहीतरी रेसिपी आलीच पाहिजे गावरान अंड्याची। तर मित्रांनो, आज आपण आपल्या वाड्यावरती प्युअर गावरान अंड्याचं कालवण बनवणार आहे, म्हणजे अंडा रेसिपी। आणि आपली आई बनवणारे मस्तपैकी रेसिपी प्युअर गावरान धनगरी पद्धतीने, आणि ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। चला तर मग बघूया। तर मित्रांनो, आपला वाडा आता इकडं वर डोंगराच्या साईडला आलेला आहे आणि इकडं एकदम बागा निसर्गरम्य, डोंगराच्या साईडचा भाग एकदम निसर्गरम्य आहे। झाडं झुडपं इतकी घनदाट असे झाडं झुडपं, पक्ष्यांची किलबिल बिलबिल। आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोरबीर मित्रांनो इकडं भरपूर आहे। मग अशा आले आपण तुम्हाला काय असं म्हणजे शूटिंग नाही घेतली मोरांची, पण बघायला गेलतो जवळजवळ 4-5 मोर आणि त्यांची जवळजवळ 7-8, 10-12 पिल्ल अशी बघायला गावले आपल्याला। म्हणजे असे पक्षी, वेगवेगळे पक्षी प्राणी बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। आणि आपला वाडा इकडंच निसर्गाच्या सानिध्यात आपला वाडा बसलेला आहे, या वरच्या साईडला दऱ्यांच्या साईडला। आताच आपली मित्रांनो वाघर बिगर दिली मस्तपैकी हो काही, अशी वाघर बिगर दिली। म्हणलं आता मेंढरा येतील थोड्या वेळाने, मेंढरा आल्या मग नंतर काय टेन्शन नाही। वाघर बिगर दिली म्हणजे काय आपण मोकळं होतो दुसरं काम करायला। आणि मग म्हणलं आपली वाघर बिगर आता देऊन झाली या, आता मस्तपैकी आपल्या भिराडावरती रेसिपी बनवाव। तर आता आम्ही बनवणार आहे रेसिपी मस्तपैकी। तर सर्वप्रथम मित्रांनो आपली मस्तपैकी आता चूल पेटवून घेतली या। आपल्या आईने चुलीला जाळ लावलाय आणि मग चूल बिल पेटवाय पेटते का चूल? जाळ लागतोय मित्रांनो चांगला मस्तपैकी। आणि आता हळूहळू असंच आपला जाळ लावायचा चुलीला, चांगला जाळ बिळ करायचा। मग तिथनं मोर आपली वाड्यावरची आणि गावरान चुलीवरची रेसिपी। आता बारक्या तलगावाच्या त्या आता अंड्या आल्या ते आता त्या अंडी घालायला लागल्या। म्हणलं आता मग हायत सासावल्या अंडी, आणि म्हणलं आता सासावल्या तर अंडी तर करावं अंड्याचं उकडून कालवण चांगलं। आणि आपल्या आता मस्तपैकी गावरान अंड्याचं कालवण बनवायचे आपल्याला, म्हणजे जर अंडा रेसिपी वाड्यावरची धनगर का नाही आई, एकदम झणझणीत धनगर वाड्यावरची रेसिपी बनवणार ना आज। उकडून अंडी किती पाणी टाकायचं? एक तांब्या, परत अर्धा तांब्या, म्हणजे मग चांगलं तेवढ्या पाण्यात उकडतात। आता या अंडी आहेत आपल्या तलगांची कोंबड्यांची अशी आहेत ना, तलगांची बारकाली तलगांची आहेत आणि मोठ्या कोंबडीचं। आता या तलगा अंड्यावाल्या तशा पण रोज अंडी घालतात, रोजच्या रोज अंडी घालतात। आपल्या एकदम खात्रीशीर कोंबड्या असतात एकदम खात्रीच्या अंड्यावाल्या तशा रोज। मित्रांनो मस्तपैकी आपली चूल पेटावली आणि ह्या आपल्या कढईमध्ये पाणी टाकायला ठेवलं, आणि ह्याच पाण्यामध्ये मस्तपैकी आपल्या आईने अंडी सोडली। गावरान अंडी आपली बघा कशी असते ती। आता अशी सोडून मस्तपैकी एवढ्या अंड्यांची आपल्याला रेसिपी बनवायची, एक नंबर धनगरवाड्यावरची रेसिपी असणारी आपली ही। तर उकडायच्यात आपल्याला एवढी अंडी आपल्या चुलीला मस्तपैकी जाळ बिळ लावायचे अजून। आता या 11 अंडी उकडाय घातल्यात। आता या अंडी चांगली जाळ लावायचं, ह्यांना चांगली उकडून घ्यायच्यात या। आणि अंडी उकडस तर आपण बसायचं नाही, काय करायचं मग? आता वाटून घ्यायचं त्याला, अंड्याच्या कालवणाला मस्तपैकी वाटायचं, वाटून घ्यायचं, बसायचं नाही तर। एक कांदा भाजाय घातलाय आपल्या वाटणाला एक कांदा भाजाय घातलाय। आपलं चांगलं करायचं कालवण, कांद्याने व्हायच भारी लागत असेल। बाळून इतक्या दिवस नव्हतं कांदा, आता आणल्यात कांदा इकत। कांदा
असल्या मग तसंच करतो आम्ही. पण आता मग कांदा बिंदा भाजून आपले वाटण बी चांगलं मस्त रसरशीत वाटायचे मित्रांनो. आता हे वरुटा पाटा चांगला धुवून घेतला या वाटण वाटायसाठी, आणि वाटण वाटून घ्यायचंच आहे. अंड्याच्या कालवणाला काय शेंगदाणा बिंगदाणा घालीत नाही. मग काय घालतात? कारळ घालायचं, डाळ अन खोबरा असं वाटण वाटून घ्यायचं घेऊन. आणि हे कालवण घातलं ना मस्त कालवण लागतंय. घातल्यावर कालवणाला वाटण वाटून बिटून घातल्यावर कालवण खळखळीत दिसत नाही, चांगलं बी दिसतं, चांगलं बी लागतं. खायला बी चांगलं रसरशीत लागतं. रसरशीत चांगलं लागतं. आणि आपल्या वाड्यावरती वाटणाचं याचं कालवण असतंच कायम वाटायच लागतं. आणि वरट्या पाट्यावरती वाटायचं का नाही? वरट्या पाट्यावरती वाटून घ्यायचे. आता हे वाटण हे जेव्हा घेतलेलं घ्यायचे वाटून. मित्रांनो मस्तपैकी आपलं हे आता वाटून घेते आपली आई. वरटा पाटा मस्तपैकी धुवून घेतला आणि हे आपलं वाटण असं मस्तपैकी बारीक भुकटी बनवायची वाटणाची. कारळ झालं बारीक करून. आता खोबरा घ्यायचा त्यात चांगला टिचून, खोबरा ती बारीक टिचून सगळं वाटून एकजीव करायचा त्या का वाटणाचा सुद्धा. आता आपलं कारळ बिरळ वाटला आधी ना, आता खोबरा वाटायचा आहे ना. आता खोबरा टिचून वाटून घ्यायचा. खोबऱ्याला आधी असा टेचायला लागतो, तसा डायरेक्ट काय वाटत नाही ना. डायरेक्ट नाही खोबरा वाटत, टिचून घ्यायचा. आधी बारीक त्याचा टिचून बोगा बनवायचा आणि मग त्याला चांगला वाटणात मिसळायचा. चांगला मग वाटायचा, बारीक बारीक बुकटी बनवायची. खोबरा वाटलं तरच का वर कालवणावर खोबरा दिसत नाही. नाही तो वर तरंगतो ना, वर तरंगतो दाताखाली असा. मित्रांनो असा आपला खोबरा बी आता आईने बारीक बारीक टेचला आणि आता त्याला बी असा मस्तपैकी वाटून घ्यायचाय. अशी बारीक खोबऱ्याची ह्याची बुकटी बनवायची. म्हणजे मग आपलं वाड्यावरचं हे आपलं वाटण असतं, स्पेशल वाड्यावरचं वाटण हे. आणि कालवणाला हे वाटण टाकलं नाही एकदा की मग कालवणाची चव बघा एकदमच झणझणीत. तर मित्रांनो आपली ही उकडाय टाकलेली अंडी बघा पाण्यात. या पाण्यात आता अशी मस्तपैकी उकाडते. ते पाण्याला एकदम जबरदस्त उकळ्या फुटल्या. ते जाळ बिळ लावला ना मग आपल्या अशा उकळ्या बिकळ्या फुटल्या की अंडी बिंडी मस्तपैकी उकाडतात लवकर. आता हे मगाशी कांदा भाजाय घातला होता. आता हे कांदा चांगला भाजला आणि आता या कांद्याची या वाटणाची चांगली ह्याच्या बरोबर बारीक करून घ्यायची. कांद्याची सुद्धा चांगलं वाटण बनवायचं. कांद्याचं सुद्धा चांगलं वाटण बनवायचं. मित्रांनो आपला भाजाय ठेवलेला कांदा मस्तपैकी असा पहिला आईने टिचून घेतला. कांदा आई कांदा भाजून का घालतात? चांगलं कालवण लागतं ना भाजल्यावर. असं. आणि माशाला याला कांदा भाजीत बिजीत नाही ना, कच्चा घालते. माशाला कच्चा घालतात. मित्रांनो आपण पाठीमागं माशाचा सुद्धा व्हिडिओ पाहिलाय आणि त्याच्यात आईने आपला कच्चा कांदा टाकलाय. आपला ताबे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आणि हे आपलं बघा हे आता अंड्याचं स्पेशल रेसिपी बनवायची. मग याला भाजून आईने मस्तपैकी कांद्याचं सुद्धा आई वाटण बनवते. आता अंडी उकडोस तर तिकडं अंडी उकडोस तर आपण काय बसलेलं नाही. मग आता तिकडं अंडे उकडोस तर इकडं वाटण वाटून झालं बारीक. चांगलं पाट्यावर बारक वाटून घेतलं वाटण. त्याचा चांगला असा गोळा बनवला. तिकडं अंडी आपली उकडाय टाकली तवर म्हणलं आता अंडी उकडोस तर इकडं आपलं वाटण वाटून घेतलं पाहिजे का नाही. पुढचं काम आपलं आवरून घ्यायचं का नाही. आवरून घ्यायचं. आता इकडं वाटण होस तर तिकडं अंडी बी मस्तपैकी उकडली असतील. अंडी बी आता उकडली असतील. जाळ असा असल्या उकडते तवा जाळाव. आणि हे असं नाही की आपलं जास्त जाळ कमी जाळ असं नाही. आपण जसा जाळ लावेल तसा जाळ आहे का नाही. गॅस सारखं नाही आपलं. आपला पाटा रोजची रोज धुयाचा चांगला आणि मग आपला ठेवायचा वाटण वाटायला. आणि मग आपलं रोजच्या कालवणाचं वाटण वाटायचं वरट्या पाट्यावर. रोजच्या कालवणाचं. आणि असं म्हणजे कवा गाय गडबडीत असलं तर मग नाही वाटीत. गाय असल्यावर मग नाही वाटायचं. आता हे वाटण वाटलंय. आता हे वाटण झालंय चांगलं रसरशीत. मित्रांनो हो का हे आपलं सगळं वाटण मस्तपैकी वाटलंय आईने वरट्या पाट्यावरती. आता हे असं वर काळ काळ हे आपलं कांदा भाजलेले. कांदा भाजलेली कांद्याची टरकाला वाळले भाजलेली. अशी वर तरंगल्यात पण काय हरकत नाही. हेच वाटण आपलं मस्तपैकी कालवणात टाकायचे नाही. वाटण वाटस तरच अंडी उकडली आणि मग आता एक अंडा घ्यायचं असं काढून पळीनी
असं पळीने काढून टाकायची ताटात. चांगली उकाडली का? चांगली उकाडली. आपलं इकडं वाटण वाटून होस तर अंडी बी उकाडली मस्त बी क्या. हा वाटण वाटून होस तर अंडी बी झालं उकडून. कामात काम होऊन गेलं आपलं. हा काम उरकूनच घ्यायला लागतं. आता अंडी उकडत तर बसली असती तर वाटण नंतर वाटायला वेळच लागला असता का नाही. वेळच लागला असता. अंड्याला पाणी जास्त ठेवलं ना मग अंडी चांगली उकाळतात. लगेच उकाळतात पण. जास्त पाण्यात. हा जास्त पाण्यात लगेच उकाळतात. मित्रांनो आपली ही 11 अंडी मस्तपैकी उकाडली आत्ताच. गावरान प्युअर गावरान 11 अंडी आत्ताच उकाडले ते. आणि आता ह्यांचं मस्तपैकी सोलायचं यांना का नाही टर्पल काढायची अंड्यांची. आता ही मस्तपैकी अंडी सोलून घेते या. आपली 11 अंडी आता सोलायच्या. हा 11 अंडी सोलून घ्यायच्यात आता. आधी आता मस्त चांगलं जास्त पाणी ठेवलं का लगेच उकाडली त्या कसं निघते ते. चांगली गोल गोल निघतात ना. हा मित्रांनो अंडी चांगली उकाडली की हे टर्पल बिरपल बी एकदम व्यवस्थित निघतात. आणि मस्त आपलं अंड बी निघतं असं फुटत तुटत नाही. तर आपली आई मस्तपैकी अंडी सोलतीया. तर आता हो का एक आपलं तर इथं सोललं या. आता हे बाकीचे उरलेले बी सोलायचे ते आपल्याला. आता हे मस्त अंडी उकडून झाले तर या. आणि आपली सोलून बी घेतली. सोलून बी घेतली. आई फुटली काय मुळे. ती ताजी अंडी होती ना ताज्या अंड्याची टरकाला निघत नाही तर. नीट नाही निघत टर्पला. नीट टरकाला निघत नाही. ही शिळी होती 2-4 त्याची चांगली निघली. हे 2-4च बघा एकदम एक नंबर निघली. ही जी ताजी आणली अंडी असतात त्याच्या टर्पला काढायची म्हणल्यावर ती व्यवस्थित निघत नाही. शिळी अंडी लागते त्याला. हा उकडायची म्हणल्यावर शिळी पाहिजे जरा 2-4 दिवसाची जर मुरलेल्या. हा मुरलेली पाहिजे. 2 नाही 1 दिवसाची असली ना फरक तरी बी निघते टरकाला. मित्रांनो ह्याच आपल्या कोंबड्या बघा. ह्याच कोंबड्यांची अंडी आहेत आपली. ह्या सगळ्या तलंगा कोंबड्या ह्या आपल्या प्युअर गावरान. आणि यांच्याच अंड्याची आज आपल्याला बनते मस्तपैकी अंडा रेसिपी वाड्यावरती. कढई ठेवायची चुलीव अंड्याचं कालवण करायला. कढई चुलीव ठेवून तेल घ्यायचंय टाकून. आता मस्तपैकी आपला रस्सा कालवण बनवायचे. हा कालवण बनवायचे मस्तपैकी रस्सा. मी आता थोडस तेल टाकून घेते या. तेल टाकून घेतलं. आपल्या आईने मस्तपैकी थोडस तेल टाकलंय मित्रांनो. आपलं आता कालवणाला थोडस तेल टाकलंय. आता ह्याच्यात सर्व आपल्या भाज्या बिज्या म्हणजेच मसाले बिसाले हे टाकणार आहे. आता तेल टाकून त्या तेलात हे मसाला टाकून घ्यायचा आहे. धनगर वाड्यावरचा घरगुती मसाला. हा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे. आपला वाड्यावरचा घरगुती मसाला आहे मित्रांनो. आणि थोडीशी हळद थोडीशी टाकायची कालवणाला. अशी मस्तपैकी मसाल्याची याची ग्रेव्ही बनवायची मित्रांनो. मीठ थोडं टाकून घेतलं. मीठ बी आपलं चवीप्रमाणे मीठ. आणि त्यात घ्यायचं मित्रांनो आपली मसाल्याची याची आईने मस्तपैकी ही ग्रेव्ही बनवली. आणि त्यात हे वाटण घ्यायचं ना टाकून. आता या मसाल्यात आपलं वाटण टाकायचे. ते मसाला घेतला तळून. आधी मसाला तळला आपला. मसाला तळून घेतला तर हे वाटण घ्यायचं टाकून. आपली वाटणाची याची ग्रेव्ही बघा मित्रांनो. ही आपली वाटणाची याची ग्रेव्ही आहे मस्तपैकी. आधी मसाले बिसाला आईने तळलं मग त्यात वाटण टाकलं आणि याची आता अशी ग्रेव्ही बनवून घेतली चांगली. मित्रांनो ही आपली मसाल्याची ग्रेव्ही मस्तपैकी बनवली आहे आपल्या आईने. आणि आता याच्यात अंडी सोडायची ना आपली. आता अंडी सोडून घ्यायची. असं मस्तपैकी आपलं वाटण बिटण सगळं मिक्स करून झालं. मिक्स करून झालं चालेल. आता याचं एक अंड सोडून घ्यायचंय. वाटणात एक अंड सोडून घ्यायचंय. मसाल्याची याची चांगली ग्रेव्ही बनवली त्यात ना. ते सोडून घ्यायचंय. अशी अंडी फोडून का टाकती? मग हे मसाला टेस्ट गेला. मसाला मीठ टेस्ट शिरलं पाहिजे ना. हा म्हणून असं थोडं थोडं त्याला दुखवून अशी. मग चांगलं चवीस लागतं ना असं ही केल्यावर. नाही तर तसं मग अंड तसंच राहतं. आपला मसाला बिसाला अंड्यात चांगला मुरतो ना. मग रस्सा बिस्सा चांगला लागतो. अंड बी चांगलं लागतं खायला.
वाड्यावरची गावरान अंड्याची रेसिपी आहे मित्रांनो. आणि अशा अंडी थोडी थोडी फोडून आईने मस्तपैकी मसाल्यात ह्याच्यात मिक्स करून घेतले ते हो का. आपल्या वाड्यावरची अंडा रेसिपी, गावरान अंडा रेसिपी. आता मगाशी वाटलेलं सगळं त्या वाटणाने असं कालवण रसरशीत झालंय. चांगलं रसरशीत रसरशीतच झालंय चांगलं. हा. आणि आपलं वाड्यावरचं चुलीवरचं कालवण हे म्हणल्यावर आई एकदम चवदार लागणारच. आणि त्यातून वाटण बेटाण असल्यावर मग काय बोलायलाच नको. आता एक रसा झाला कढाई घालून. रसा हे वाटणाचं याचं चांगलं असल्यावर असं चांगलं कढावल्यावर चांगलं लागतं. रसा असल्यावर चुरून मुरून खातं माणूस भाकर. बाजरीची भाकर चुरून चांगली लागते कालवणाबरोबर. वाटणाचं कालवण असल्यावर चुरून भारी लागते. चुरून चांगली. मग माणूस भुक्यालेलं खातं रसा बिचा. मेंढराकून दमून आलेला आपला दादा बिदा कुस्कारून खात्यात एकदम. मेंढराकून दमून आलेलं खात्याचं मग चांगलं कालवण चुरून भाकर. आणि आपलं वाटणाचं पाणी बिणी टाकून रसा बिसा आपला मस्त झणझणीत रसा आता काढवायचा आहे. अंडी तर आपली आधीच उकडलेली होती. आणि हे आपलं कालवण असं म्हणजे रशाला अशी उकळी फुटली की आपलं अंड्याचं कालवण तयार का नाही आहे. मग अंड्याचं कालवण तयार झालं. त्याला काय नाही, फक्त नुसती वाटणाची ह्याची उकळी फोडायला लागते ना. चांगलं कडू घेतलं की. चांगलं त्याला कडू बी घेतलं आईने आपल्या. आणि आपलं कालवण एकदम मित्रांनो झणझणीतच झाले. वाजबीस एक नंबर सुटलाय. अंड्याचं कालवण चांगलं वाटण बिटण वाटून चांगलं अंड्याचं कालवण बनवलंय. आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ गावरान अंड्याचा वाड्यावर रेसिपी बनवली, व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून बी सांगा. आणि असंच धनगरी जेवणाचे, वाड्यावरचे जेवणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.